आपण पण वहीमध्ये लिहून ठेवत चला. मेंदूमध्ये काही घुसत नाही, घुसलं तर बसत नाही, बसलं तर लोकांना दिसत नाही, म्हणून आपल्या वहीमध्ये लिहिलं पाहिजे. वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट सबट्रॅक्शन. सो पुट हेडिंग इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये छानपैकी सुंदर असं टायटल टाका, सबट्रॅक्शन. बेटा लक्षात घ्या, at this age you must be able to do the subtraction of a 4-digit number or a 5-digit number. या स्टेजला तुम्हाला सगळ्यांना 4 अंकी 5 अंकी संख्यांची वजाबाकी जमली पाहिजे. आता वजाबाकी करत असताना काही फॅक्ट असे असतात की वजाबाकीमध्ये येणारं जे उत्तर असतं ते छोटं असतं. जसं बेरजेमध्ये येणारं उत्तर मोठं आहे, तसं वजाबाकी मधलं उत्तर काय असतं, छोटं असतं. लक्षात घ्या. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ सबट्रॅक्शन? रिमूव्हिंग ए स्मॉलर नंबर फ्रॉम द गिवन बिगर नंबर इज कॉल्ड एज सबट्रॅक्शन. बहुत ही सिंपल. दिलेल्या मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढून टाकणे, ओके, म्हणजेच काय तर वजाबाकी करणे. सो टेक द डेफिनिशन. removing a smaller number from a bigger number is called as subtraction. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वगळणे किंवा वजा करणे, काढून टाकणे म्हणजेच वजाबाकी करणे होय. सो राईट द डेफिनेशन इन युअर नोटबुक. आपण पण वहीमध्ये लिहून ठेवत चला. मेंदूमध्ये काही घुसत नाही, घुसलं तर बसत नाही, बसलं तर लोकांना दिसत नाही, म्हणून आपल्या वहीमध्ये लिहिलं पाहिजे. ओके, आळस करू नका. ठीक आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. गुरुजी काय, जर आळस माणसाचा शत्रू आहे तर चला मग आपण त्याला मित्र करूया. नॉनसेन्स. असा मित्र करायचा नाही. ओके, कम बॅक. चला मग आता एक्झाम्पल घेऊया, म्हणजे सबट्रॅक्शन आपल्याला समजून जाईल. कारण नुसतं डेफिनेशन देऊन काही फायदा नाही. जर आपण त्याचं प्रॅक्टिस जर एक्झाम्पलच्या माध्यमातून केलं तरच आपल्याला सबट्रॅक्शन जमेल, अदरवाइज नाही. ओके, सो लेट अस टेक द व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं उदाहरण आपण बघूया. 4378 minus 2264. व्हेरी सिंपल सबट्रॅक्शन. खूप सोपी सबट्रॅक्शन दिले, विदाउट बॉरोविंग आहे. सगळ्यांना जमलीच पाहिजे. लक्षात घ्या. अगर ये जम्या नहीं तो कुछ फायदा नहीं बेटा. युनिट्स, टेन्स, 100, 1000 आणि 10,000 हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. चलो देन. आता इथे बॉरोविंगची गरजच नाही, कारण दुसऱ्या संख्येतला कोणताच डिजिट त्या संदर्भाने चेक केला, त्या प्लेसनी चेक केला तर इकडं जो सबट्रॅक्ट करायचा आहे तो यांच्यापेक्षा मोठा नाहीच आहे. त्यामुळे सोपी सबट्रॅक्शन आहे, सहज झाली पाहिजे. ओके, मांडणी चुकीची करू नका. 1000 ला 1000च लिहा. 4378 मायनस 2264. सो व्हेरी सिंपल इट इज. खूप सोपं आहे सबट्रॅक्शन करणं. बघा रे बाबा, युनिट मधूनच युनिट मायनस करायचं आहे, टेन्स मधूनच टेन्स मायनस करायचं आहे. मायनस होत नसेल तरच पुढच्या अंकाकडून कॅरी किंवा सॉरी त्याला आपण म्हणतो बॉरो करायचं आहे, म्हणजे उसना घ्यायचा आहे. इज दॅट क्लिअर? सो लेट अस प्रोसीड. 8 minus 4, the answer will become 4. 7 minus 6, it becomes 1. 3 minus 2, it becomes 1 again. And 4 minus 2, it becomes 2. The final answer is 114. अरे बाबा लक्ष दे. सबट्रॅक्शनचा आन्सर लक्षात घे. काय म्हणतोय? सबट्रॅक्शनचा आन्सर हे नेहमी छोटं असतं. काय असतं? छोटं असतं. कोणापेक्षा? जी मोठी संख्या आहे तिच्यापेक्षा छोटं असतं. असणारच आहे, कारण त्या मोठ्या संख्येतून तर हा खालचा भाग आपण रिमूव्ह करतोय ना, काढून टाकतोय ना, म्हणून आन्सर छोटा असणारच आहे. बट ऍडिशन मधलं आन्सर हे मोठं असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल. दुसरं आणखीन एक उदाहरण आपल्याला बघायचं आहे की त्या एक्झाम्पल मध्ये आपण बॉरोविंगचा संदर्भ ठेवणार आहे, म्हणजे तुम्हाला उसना घ्याना अपेक्षित आहे असं उदाहरण देतो. सेकंड एक्झाम्पल.
9,500 minus 4,336. ओके. अरे बाप रे बाप, आता कशी सबट्रॅक्शन करावी असा प्रश्न पडला असेल. काळजी करू नका, मी आहे ना. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा अरेंजमेंट करून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. ओके. थोडे छोटे रोग घेतोय मी या ठिकाणी, मिस्टेक्स, कारण जागेच्या कमतरतेमुळे. युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड अँड फायनली 10,000. ओके. सो फोकस ऑन द बोर्ड बेटा, लक्ष दे, झोपा काढू नकोस. ओके. हा, तर इथं काय असणार आहे? बॉरोविंग. इथं काय असणार आहे? बॉरोविंग असणार आहे. जो तुम्ही उसना घेताय तो आपल्याला याच्यात म्हणजे मेन्शन करायचं आहे. ओके, डन. तर पहा, मांडणी चुकीची करायची नाही असं आपलं आधीच ठरलंय. कशी मांडणी करणार आहेत पहा. इथे 1000 प्लेसला 9 आहे, तर लिखाण सुद्धा 1000 पासूनच सुरू करा. 9,005 मायनस इकडचं रायटिंग सुद्धा 1000 पासूनच आहे. 4,336. ओके, डन. आता तुम्हाला लक्षात घ्या, सबट्रॅक्शन करताना काय होईल बघा. लेट अस सबट्रॅक्ट 6 फ्रॉम 5. पहिल्यांदा काय करायला लागेल? 5 मधून 6 वजा करावं लागतील. ओ सर, 5 मधून 6 कसे वजा होतील? अरे बाबा, काय झालं? 5 म्हणजे छोटा अंक आहे, 6 मोठा अंक आहे. छोट्या अंकातून मोठा अंक कसा जाईल? बरोबर आहे. जसं छोट्या पॅन्टीत मोठा पाय जात नाही, तसं छोट्या अंकातून मोठा अंक वजा होत नाही. कॉमन सेन्स आहे. मग चुकलं का गणित? अजिबात नाही. वरची संपूर्ण संख्या मोठी आहे बेटा, 9,000 आहे. त्याच्यातून 4,000 हे बाकी चिल्लर मायनस करणं सोपं आहे. कसं सर? अरे तुला सांगतो, लक्षात घे. त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल? बॉरो. आपल्याकडे नसल्यावर आपण पुढच्याकडून भीक मागायची, म्हणजे उसना घ्यायचा. आता चला, 5 इथे काहीच कामाचं नाही. जे काहीच कामाचं नाही त्याला खतम करायचं, आणि खतम झाल्यावर कुठं पाठवायचं? वर पाठवायचं. ठीक आहे, म्हणजे 5 वरती गेला. ओके, डन. 5 वरती गेला. 5 वरती गेल्यानंतर आता कोण आला इकडे? 0 आहे. कोण आहे? 0 आहे. मग आता ह्याच्याकडून काय मागणार सर? अरे बाबा, बरोबर आहे, हा तर काही कामाचा नाही, हा पण काही कामाचा नाही. 0 बनने चला था हिरो. ओके, तो काही कामाचा नाही. मग काय करा? 9 ला तोडा. 9 ला कसं तोडायचं लक्षात घ्या. इथे खूप विद्यार्थी मिस्टेक्स करतात. बट लिसन अँड लुक ॲट द बोर्ड केअरफुली. युअर सबट्रॅक्शन विल नॉट मिस इफ यू फोकस ऑन द बोर्ड. लक्ष द्या, काय करतोय? 9 चे मी उभे 2 तुकडे करतोय. 9 चे 2 तुकडे असे करायचे आहे की सगळ्यात छोटा तुकडा 1 राहील. मग सगळ्यात छोटा तुकडा 1 राहील म्हणल्यानंतर ठीक आहे, उरलेला तुकडा 8 असणार. मग 8 ला त्याच्या डोक्यावर ठेवा. हे 9 नाही आहे, हे 9,000 आहे. 9,000तून 8,000 इथं ठेवल्यावर उरले किती? 1,000. मग 1,000 या 3 कॉलम मध्ये वाटायचे आहेत. कसे वाटणार? 1,000तले 900 इथं ठेवले. आता उरले 100. 9 टेन्स म्हणजे 90 इथं ठेवले. आता उरले 10. 1 इथं ठेवा. सर 1 युनिट झालं. बुक किटिंग उडानीन. लक्षात घ्या, इथे हे 1 टेन्स आहे. कसं काय सर? अरे 5 युनिट आहे, मग 1 काय राहील? टेन्स राहील. कळालं का नाही? काय काय केलं? 9 जे आहे ते 9 नसून 9,000 आहे. 9,000तले 8,000 इथं ठेवल्यावर उरले किती? 1,000. त्यातले 900 इथे, 90 इथे, उरले 10. ते काय इथे. ओके, म्हणजे असा पहिल्यांदा हातचा तोडून घेतला, उसना घेतला की मग आपल्याला आन्सर काढायला कसलीच अडचण येणार नाही. ओके, डन. सो नाव 15 मायनस 6. आता 15 मधून 6 गेले, किती राहतील? तर 9 राहतील. ओके, 9 minus 3 now remains 6. 9 minus 3 now again remains 6, and 8 minus 4 now it will remain 4. The final answer is 4,669. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण सबट्रॅक्शन बॉरोविंगची सुद्धा करू शकतो. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, तुमची सबट्रॅक्शन बरोबर आले किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही आलेला आन्सर आणि इथली सबट्रॅक्ट केलेली संख्या या दोघांची ऍडिशन करा. तुम्हाला उत्तरवरची संख्या येते. खालच्या 2 संख्यांची बेरीज केली की उत्तर येणार ही वरची संख्या.
ओके, म्हणजे बघा 9 आणि 6 15, 15ला 5 हातचा आला 1, ठीक आहे. 6 आणि 3 9 आणि हातचा 1 10, 10ला 0 हातचा 1, 6 आणि 3 9 आणि 1 10, 10ला 0 हातचा आला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9. आवडलं? तर अशा पद्धतीने सबट्रॅक्शन सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. आडवी वजाबाकी बघूया हॉरिझॉन्टल मॅनर. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल म्हणूया त्याला आपण. 6007 minus 6007 minus 2345. ओके, उत्तर अशा वेळेला पुढेच लिहायचं असतं. जागा आता मी या ठिकाणी करून घेतोय. ओके, डन. वरच्या भागामध्ये मी उत्तर लिहीन. लक्ष असू द्या, 4 डिजिट नंबर आहे, इकडं पण 4 डिजिट नंबर आहे. ही मोठी संख्या आहे, ही छोटी संख्या आहे. मोठी की छोटी सगळ्यात पहिलं कुठून चेक होतंय? लास्ट प्लेस वरून चेक होतंय. हे 2000 आहे, 6000 आहे, खतम. ओके, ते बाबांनो सगळ्यांनी बोर्डावर बघा रे. आता लय महत्वाचं, इथं मिस्टेक व्हायला नाही पाहिजे बरं. पहा मग, 7 - 5 सोपं आहे. 7तून 5 गेले, 2 राहिले. 0तून 4 कसे घालवणार तू? सर हातचा घेणार, उसनं मागणार. माग आता ह्या 0ला मागता येईना. मग अरे देवा, हे तर भिकारीन, त्याच्याहून जास्त भिकारी नाही. त्यामुळे ह्याच्याकडे पण काही नाही. मग आता 6चेच तुकडे करायचे, आणि तुकडे करायची पद्धत मी सांगितली तुम्हाला. हातचा मी सांगितलेल्या पद्धतीने तोडा, गणित चुकणार नाही. तसं 6चा हाफ मर्डर करा. 5 इथं ठेवा, उरलं 1, म्हणजे 6000तले 5000 इथं ठेवले, उरले 1000. 1000 काय करणार? इथं ठेवायचं 900 आणि इथे ठेवायचे 100. संपलं. 0 वर घेतला. इथं काय आहे? 900 आणि इथे 10 टेन्स म्हणजे 100. 900 आणि 100 झाले 1000. 1000 आणि 5000 झाले 6000. समजलं का? मग सुरू. 10 - 4 इट बिकम्स 6. 9 - 3 it becomes again 6, and 5 - 2 it becomes 3. The final answer is 3662. ओके, बरोबर आला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नसल्यास शिकण्याची गरज आहे. लक्षात घ्या. अजून एक उदाहरण घेऊया. 6037. I will clean the board. 6037 minus 4043. ओके, चलो देन. पहिलं सोपं आहे हो. 7 - 3 सोपं आहे. 7 - 3 द आन्सर विल बिकम 4. 7तून 3 गेले, 4 राहिले. 3तून 4 गेले, हा कसे जाते? उगाच जाईनात. 3तून 4 जाते का कुठं? हो, नाही जात. म्हणजे काय? छोट्या पॅन्टीत मोठा पाय जात नाही, म्हणून कापड वाढवून घ्या, दुसऱ्याला भीक मागा. चला असो. तर काय करा, 3 मधून काही 4 जात नाही, म्हणून 3ला खतम करा. खतम केल्यावर कुठं जाते? वर जाते. मग आता काय करा? अरे यार, याचं पण काहीच करू शकत नाही आपण. 0 आहे. ओके, मग आता हा कोण आहे? 6 आहे. मग आता 6 आहे, तर मग ह्याचे परत 2 तुकडे करा. 5 इथं ठेवा. बरोबर आहे. 5000 इथं ठेवले, 900 इथं ठेवले, राहिले 100. मग ते इथं ठेवले, संपलं. ओके, डन. तर मग अशा पद्धतीने 13 मधून 4 गेले तर उत्तर किती राहील? 9 राहील. व्हेरी गुड. 9 मधून 0 गेले, उत्तर किती राहील? 9 राहील. आणि 5तून 4 गेले, उत्तर किती राहील? फायनल आन्सर 1994. कन्फ्यूज मध्ये राहू नका बेटा. जर तुम्हाला डाऊट असेल तर चेक करा, ह्या दोघांची बेरीज करा, उत्तर हे येते. करून बघूत का? यस सर. चला मग 4 आणि 3 किती झाले? 7 झाले. ठीक आहे. 9 आणि 4 किती झाले? 13 झाले. 13ला 3 हातचा किती आला? 1 आला. 9 आणि 0 9. 9 आणि 1 10. 10ला 0 हातचा किती आला? 1 आला. 1 आणि 4 5 आणि 1 6. बघा 6037 आलं की नाही? म्हणजे असं जर जमलं तर समजायचं आपलं उत्तर करेक्ट आहे. ओके, वजाबाकीचे सुद्धा सगळे प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत. आपल्याला नक्कीच हे कळालं असणार आहे. बाकी सगळं तुम्ही जाणता. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. बाय बाय.